42 वर्षीय इसम 7 तासानंतर BSNL टॉवरवरून खाली उतरला. शोले स्टाईल आंदोलनानं धामण गावात खळबळ, कुटुंबियांवरील राग व पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोप. बहिणीच्या फोनवरील विनंतीनंतर खाली उतरले. बडनेरा येथील 42 वर्षीय गोविंद गवई यांनी कुटुंबियांवरील राग तसेच दत्तापूर पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोप करत धामणगाव शहरातील अमर शहीद भगतसिंग चौकाजवळील BSNLच्या टॉवरवर तब्बल 200 फूट उंचीवर चढून प्रशासनाला वेठीस धरल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून टॉवरखाली नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गोविंद गवई यांचा 12 वर्षापूर्वी धामणगाव तालुक्यातील दिघी महल्ले येथील मुलीशी विवाह झाला होता. कौटुंबिक हिंसाचार संरक्षक कायदा 2005च्या कलम 12 अंतर्गत खावटीचे प्रकरण मागील 6 वर्षापासून धामणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाच्या तारखेसाठी गवई धामणगाव येथे आले होते. दरम्यान न्यायालयाच्या आवारात त्यांचा मेव्हण्यासोबत वाद झाला. त्यानंतर गवई यांनी पोलीस ठाण्यात जाऊन न्यायालय परिसरातील घटनेबाबत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. तसेच 112 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधला. त्यानंतर दुपारी सुमारे 4 वाजता त्यांनी अमर शहीद भगतसिंग चौकाजवळील BSNLच्या टॉवरवर चढण्यास सुरुवात केली आणि तब्बल 200 फूट उंचीवर जाऊन बसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, नागरिक तसेच संबंधित यंत्रणांनी त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मोबाईलवरून गवई यांच्याशी संपर्क साधून खाली उतरण्याची विनंती केली. सुरुवातीला गवई यांनी वादातील पत्नी व मेव्हण्याला समोर आणण्याची मागणी केली. त्यानुसार पत्नी, सासू व मेव्हण्याला घटनास्थळी आणण्यात आले. मात्र त्यानंतरही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. सुमारे 7 तास टॉवरवर राहिल्यानंतर गवई यांच्या बहिणीनं त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. बहिणीनं समजूत घातल्यानंतर गोविंद गवई अखेर टॉवरवरून सुरक्षितपणे खाली उतरले. त्यानंतर दत्तपूर पोलिसांनी पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली असून गवई यांनी वैद्यकीय तपासणीसाठी धामणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेदरम्यान अमर शहीद भगतसिंग चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ टुडे न्यूज, धामणगाव रेल्वे. तो तुम्ही फक्त संयम ठेवा, ठीक आहे. आता गाडी चालली त्यांना आणायसाठी, ठीक आहे. काही टेन्शन नका घेऊ. आणि तुम्ही एक काम करा, तोपर्यंत आहे ना खाली या, थोडीशी या टपावर बसा येऊन. नाही खाली नका उतरू. मी काय म्हणतोय की तुम्ही खाली म्हणजे टावरच्या खाली नका येऊ. ऐका, इथं टावरच्या खाली बसाची जागा आहे की नाही, जिथं आधी उभे होते तुम्ही, तिथं येऊन बसून जा. झालं? कोणीच नाही येणार, सगळे खाली चालले, बाहेर चाललो आम्ही, ठीक आहे. तुम्ही तिथं बसा, गाडी तिघांनाही आणतो, आणल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही खाली उतरा. पण दादा कृपा करून काहीच करू नका.